श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस आपला स्वभाव बदलत नसतोय. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणं हे ज्याला जमतं ना, त्याला आयुष्य जगायचं जमत असतंय. कारण श्रोते हो, समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्यायचं. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायामध्ये चप्पल घालणं हे जास्त सोपं आहे. श्रोते हो, कधी कधी शांत राहणं सुद्धा हे खूप गरजेचं असतं. कारण आपल्या आयुष्याकडं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण टिकून ठेवू शकत नसतोय. कारण श्रोते हो, माणूस घर बदलतो, मित्र बदलतो, कपडे बदलतो, तरी तो दुःखीच असतो. कारण तो आपला स्वभाव बदलत नसतोय. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विश्वास असलेली व्यक्ती ही सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सगळ्या काही गोष्टी व्यक्त करतात. तीच व्यक्ती तुम्हाला वेळ देते, जिला तुमच्याबद्दल प्रेम, आपुलकी आणि ओढ असते. कुटुंब हे महत्वाचं आहे, पैसा किंवा प्रॉपर्टी नाही. कारण ते कमवता येईल, पण या कुटुंबासोबत हा जन्म पुन्हा नसतो. पैसा कोणीही कमावतो, पण माणुसकी कोणालाही जपता येत नाही. आयुष्यात रडवणाऱ्या मुली खूप भेटतील, पण जे तुमच्यासाठी रडेल तिला जपून ठेवा. काही नाती मृगजळासारखी असतात, जी जवळ असल्याची भासतात, पण ती आपली कधीच नसतात. योग्यता ही कर्माने निर्माण होते. जन्माने प्रत्येक व्यक्ती शून्य असतो, हे लक्षात ठेवा. वारसानं गादी मिळवू शकते, पण बुद्धी नाही. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल, तेव्हा तुमच्याकडे खूप काही माणसं उरलेली असतील. कारण कामापुरती बोलणारी माणसं ही कामापुरतीच बोलतात. जे खरे आहेत ते कायमस्वरूपी आपल्या सोबत असतात. मूर्ख लोकांना कधीच ज्ञान देण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर त्यांच्या वाईट लोकांच्या यादीत सर्वात पहिलं नाव तुमचंच असेल. पैशासोबत मोठ्या माणसांचा आशीर्वाद पण कमवा. कारण जिथं पैसा कामी येत नाही, तिथं आशीर्वाद येतो. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नसतो. माणसाचा आधार सुद्धा अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो. समोरचा स्वतःहून वेळ देत नसला तर समजून जायचं असतं, त्याला आपल्याहून इतर गोष्टी महत्वाच्या आहेत. रोसून बसणारा किती रोसतो हे महत्वाचं नसतं, तर मनवणारा कसं मनवतो हे महत्वाचं असतं. स्वतःसाठी सुंदर घर बनवणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं. माणसाचा राग हा वर्षानुवर्षे जपलेली नाती ही क्षणात तोडू शकतो. त्यामुळे रागावर नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवता यावं, नाहीतर शेवटी एकटंच राहावं लागतं. खऱ्या प्रेमात होणारा त्रास हा तेव्हा कळतो जेव्हा आपल्याला माहिती असतं की समोरच्याला आपल्यासोबत राहायचं नाही, आणि तरी पण आपण त्याच्याकडे सोबत राहण्यासाठी भीक मागत असतो.
स्वतःची चूक मान्य करता आली की आयुष्यात बऱ्याच गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला तर पुढे त्या गोष्टीची खूप मोठी किंमत मोजावी लागते. फक्त नातं सोडून ते नातं टिकत नाही. ते टिकवण्यासाठी वेळोवेळी भेट ही महत्वाची असते. माहेरी जोपर्यंत आई बापाची चप्पल दिसते तोपर्यंत तुमचं अस्तित्व असतं. त्यानंतर कोणी कोणाचं नाही. भाऊ कोण, बहीण कोण, सगळं नावापुरतं असतं. तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेऊन जे हळवेपणाचा मुखवटा चढवून तुमच्या समोर येतात त्यांच्या भामट्या स्वभावाला अजिबात बळी पडू नका. नात्यात प्रेमाचा गोडवा असला की तिळगुळाची गरज पडत नसते. काही वेदना अशा असतात ज्या तुम्हाला जगू देत नाहीत आणि काही जबाबदाऱ्या असतात ज्या तुम्हाला मरू देत नाहीत. सवडीने नाही तर आवडीनं बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलं पाहिजे. वेळेनुसार बदलणाऱ्या लोकांची वाट बघत बसू नका. लक्षात ठेवा, गंधारीच्या गोष्टीमध्ये कृष्ण सुद्धा वाईट सांगितला गेलाय. आपल्याला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, महागडे असते, नाहीतर विवाहित असते. काही लोकांना सहज मिळतं आणि काही लोक आयुष्यभर फक्त कष्ट करत राहतात. ज्या वेळेस मित्र गद्दार होतो तेव्हा सगळ्यात आधी तो गद्दारांमध्ये जाऊन बसतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते. खोटं बोलणं हे एक असं वेदनाशामक औषध आहे की ज्यानं तात्पुरतं बरं वाटतं, पण बरं वाटलं तरी त्याच्या असंख्य साईड इफेक्टचा सामना हे करत जावंच लागतं. माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असं नाही. कधी कधी या खोट्या हसण्यामागं सुद्धा कितीतरी दुःख दडलेली असतात. आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला अधिकार नसतो. काही गोष्टी माफी लायक नसल्या तरी माफ करावं, त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी. कारण मनात द्वेष ठेवून त्यांचं काही जाणार नाही, पण आपल्या स्वतःला त्रास मात्र होणार. जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच परत मिळणार नाहीत. आयुष्यात दोन गोष्टी खूप कठीण असतात. तुमच्यावर प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत राहणं आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशिवाय जगणं. संकटाचेही दिवस जातील, फक्त संयम ठेवा. आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडं पाहत राहतील. कधी कधी स्वार्थी होण्यातच शहाणपण असतं, कारण निस्वार्थ माणसाच्या नशिबी कायम एकटं जगणं लिहिलेलं असतं.